मी तिरुमलदासांची आज्ञा घेऊन कुरवरपुराच्या दिशेस माझे प्रयाण सुरू केले. श्रीपादांच्या लीला मनात आठविल्या की रोमांचित होई. मार्गात थोडे दूर गेल्यावर मला एक अश्वत्थ वृक्ष दिसला. दुपारची वेळ झाल्याने मी भुकेने व्याकुळ झालो होतो. जवळपास ब्राह्मणांचे घर असल्यास माधुकरी मागून विश्रांतीसाठी पवित्र असा अश्वत्थ वृक्ष आहे असा विचार करीत निघालो. त्या अश्वत्थाखाली कोणीतरी विश्रांती घेत असल्याचे मला दिसले. जवळ जाऊन पाहिले तर त्या मनुष्याने यज्ञोपवीत धारण केलेले होते. मी अश्वत्थाजवळ गेलो तेव्हा त्या व्यक्तीने आदराने मला बसण्यास सांगितले. त्यांचे नयन करुणारसाने भरले होते. त्यांच्या समोर एक झोळी होती. त्यात खाद्यपदार्थ काही नव्हते, परंतु एक ताम्रपात्र तेवढे होते. ते सतत श्रीपाद श्रीवल्लभांचे नाम स्मरण करीत होते. मी त्यांना प्रश्न केला, महाशय, आपण श्रीपादांच्या दिव्य चरणांचे आश्रित आहात का? तुम्ही त्या महापुरुषाचे दर्शन घेतले का? ते म्हणाले, माझा जन्म सद्वैश्य कुलात झाला असून मला सुब्बया श्रेष्ठी असे म्हणतात. आमच्या वंशाचे नाव ग्रंथी आहे. आमच्या पूर्वजापासून सग्रंथ पारायणाची परंपरा आहे, म्हणून आमच्या घराण्यास ग्रंथी असे नाव पडले. माझ्या लहानपणी मला माता पित्याचा वियोग झाला. माझ्या घरी धन समृद्धी आहे. मी दूर देशांत जाऊन अनेक प्रकारचे व्यापार करतो. या निमित्ताने पुष्कळ वेळा कांचीपुरास जाण्याचा योग आला. तेथे चिंतामणी या नावाच्या एका वेश्येचा परिचय झाला. खूप धन तिच्यावर खर्च केले. मळ्याळ केरळ देशात पालक्काड या प्रांतातून बिल्वमंगल या नावाचा ब्राह्मण सुद्धा व्यापाराच्या निमित्ताने कांचीपुरमला येत असे. तो सुगंधी द्रव्यांचा अरबी नागरिकांना विक्रय करून त्यांच्याकडून रत्नराशी व तुरंत घोडे घ्यायचा. कधी कधी आम्ही दोघे जण मिळून व्यापार करीत होतो. दुर्दैवाने आम्ही दोघे वेश्येच्या संगतीत भ्रष्ट झालो. अरबांशी थोडा काळ आमचा व्यापार चांगला चालला. त्यानंतर अरबांनी आमच्याकडून उच्च जातीच्या अश्वासाठी अधिक धन घेऊन निम्न जातीचे घाडे आम्हांस दिले, जेणेकरून व्यापारामध्ये आमचे नुकसान झाले. आमच्याकडून चांगले घोडे राजे महाराजे विकत घेत. व्यापारात नुकसान झाल्याने आमची संपत्ती नष्ट झाली. माझी पत्नी मनोव्यथेने मरण पावली. मला एक मंदबुद्धी असलेला पुत्र होता. त्याचा अकाल मृत्यू झाला. बाबा रे, सगळ्या तीर्थात श्रेष्ठ आणि विख्यात असलेले पादगया तीर्थक्षेत्रात असलेले पिठिकापूर आमचे मूळ गाव. मी अज्ञानी असताना देव ब्राह्मणाचे अनिष्ट करीत होतो. ऋण वसुली करण्यास निर्दयतेने वर्तत होतो. श्रीपादांचे पिता श्री आपळराजांच्या घरी ऐनविल्लीहून त्यांचे बंधुगण भेटण्यासाठी आले. त्या सगळ्यांच्या भोजनाची सोय करण्यासाठी त्यांच्याजवळ पुरेसे धन नव्हते. ते दानाचा स्वीकार करीत नसत. श्री वेंकटप्पया श्रेष्ठींच्या घरातून आणलेल्या भिक्षेने उदरनिर्वाह व उचित व्यवहार करीत. श्रेष्ठींचे कुलपुरोहित असल्या कारणाने भिक्षेऐवजी धनाचा स्वीकार करीत नसत. नाईलाज म्हणून त्यांनी एक वराह एवढ्या रकमेचे जिन्नस आमच्या दुकानातून उधार नेले. बंधुगण गेल्यावर माझी रक्कम परत करण्याचे आपळराजांस मी बजावले होते. हातात एक कवदी पण नाही. मला जेव्हा धन मिळेल तेव्हा मी अवश्य परत करीन असे राज शर्मा म्हणाले. मी चक्री व्याज घेण्यात तरबेज होतो. काळ लोटला. व्याजावर व्याज चढवून खोटे हिशेब दाखवून 10 वराह देणे बाकी आहे असे राज शर्मास कळविले. तेवढे धन मला देण्यास राज शर्मांना आपले राहते घर विकावे लागले. त्या काळातल्या दराप्रमाणे ते घर मी विकत घेतल्यास राजशर्मांना 1 ते 2 वराह दिल्याने हिशेब बरोबर असे मी अनेकांना सांगितले होते. राजशर्मांना गृहविहीन करणे हाच माझा संकल्प होता. माझा हा दुष्ट विचार लक्षात येताच वेंकटप्पयांनी माझी निर्भत्सना केली. अरे दुरात्म्या, धनाच्या मदाने मनास येईल तसे वागत आहेस. आमच्या कुलपुरोहिताचा अपमान झाल्यास आमचा अपमान झाल्यासारखे. तू तुझी वागणूक बदल नाही तर घोर आपत्ती संभवेल. अग्निहोत्रापेक्षा पवित्र असलेल्या राज शर्मास तू असले कष्ट देतोस, या कारणाने रौरवादी नरकास जाशील.